बिगेस्ट स्कॅम इन इंडिया, गरिबी आणि फेक जीडीपी ड्रामा. चला एक खेळ खेळूया. मी तुम्हाला आपल्या देशातल्या काही 10 गोष्टी सांगतो. तुम्ही त्या भारतात चांगल्या वाटतात की वाईट, तुम्हाला काय वाटतं तुमच्या हिशोबाने त्या ठरवा. पॉलिटिक्स, पोलीस, सफाई. I'll show you the beautiful river. Well, I mean, you can't really tell there's water under there. Somewhere under all that rubbish. Healthcare, law and order, road and infra, शिक्षण, गवर्नमेंट ऑफिस एंड स्टाफ, न्यूज एंड मीडिया. आगे बढ़ते हुए अब आपको मिलवाते हैं योगी आदित्यनाथ के नाई से. मुख्यमंत्री योगी के बाल बड़े क्यों नहीं होते? योगी के सिर पर हमेशा इतने छोटे छोटे बाल क्यों दिखते हैं? जर सर्वच गोष्टी तुम्हाला चांगल्या वाटत असेल तर तुमचे अभिनंदन, तुम्ही स्वर्गासारख्या देशात राहतात. जर तुम्हाला 5 गोष्टी चांगल्या वाटत असेल तर देश ठीकठाक आहे. पण जर एकही गोष्ट चांगली वाटत नसेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचा स्कोर किती झाला. आणि गव्हर्नमेंटकडे हे सर्व सुधारवायला पैसे नाहीत का? विचार करा, भारतात जर एखादा माणूस 1 कोटी पैसे कमवतो तर त्याला त्यामागे 34 लाख टॅक्स द्यावा लागतो. असं नाही की इतका टॅक्स फक्त भारतातच घेतला जातो. जपानमध्ये 44%, फ्रान्स आणि जर्मनीमध्ये 45%, स्वित्झर्लंडमध्ये पण 45%, अमेरिकेमध्ये 37%. म्हणजे बाकी देशांवरही सेम टॅक्स आहे. काही देशांमध्ये तर भारतापेक्षा जास्त टॅक्स घेतला जातोय. प्रॉब्लेम हा नाही की भारतात इतका टॅक्स घेतला जातो. प्रॉब्लेम हा आहे की जपानमध्ये जर इतका टॅक्स घेतला जात असेल तर तिथले इन्फ्रास्ट्रक्चर चांगले आहे, तिथले रस्ते चांगले आहेत. युरोप आणि युएस मध्ये एज्युकेशन फ्री आहे, हेल्थ केअर सिस्टम चांगली आहे. स्वित्झर्लंडमध्ये इतका पैसा घेतला जातो तर तिथले एअर प्रदूषण फ्री आहे. प्रॉब्लेम हा आहे की भारतात टॅक्स घेतला जातो आणि आपल्याला काय भेटतं? बेरोजगारी, प्रदूषण, गरिबी, रेप, भ्रष्टाचार या सर्वांच्या पलीकडे जाऊन तुटलेले रस्ते, काम पूर्ण झाल्यानंतर एका वर्षात पडणारा पूर. सरकारला टॅक्स कमी पडलाय का? आणि प्रधानमंत्रीने एक नवीन रेकॉर्ड बनवलाय. 2014च्या अगोदर 70 वर्षात भारतावर फक्त 55 लाख कोटींचं कर्ज होतं. पण ते ज्यात पंतप्रधानांना जमलं नाही ते भारत सरकारने अवघ्या 10 वर्षात करून दाखवलंय. 2014 ते 2025 या काळात मोदींनी जवळपास 190 लाख कोटीचं लोन घेतलंय आणि त्यामधील 258 कोटी विदेशी टूरवर खर्च केले. आणि त्या टूरचा फायदा किती झालाय हे आताच ट्रम्प साहेबांनी आपल्याला दाखवून दिलंय. आता मागे जगातल्या टॉप 10 सर्वाधिक शक्तिशाली देशांची लिस्ट आली आणि त्यात भारत कोठेच दिसत नाही. आणि मोदी म्हणतात भारत विश्वगुरु. मोदींना चहा विकताना कोणीच पाहिलं नाही, पण इथे सगळे अंधभक्त म्हणतात मोदी चहा विकायचे आणि इथे देश विकायला निघाले हे कोणाला दिसत नाहीये. या अंधभक्तांना काही विचारा, फक्त एकच सांगतील, इंडिया इज द बिगेस्ट जीडीपी इन द वर्ल्ड. कारण हम आज दुनिया की 4थी इकोनॉमी बने हैं. People in the country celebrating India's growth story has reached a new landmark. कारण आपल्याकडे बुंदी कमी आहे आणि खाणारे हात जास्त. एक इंडियन वर्षाला 2.40 लाख कमवतो, म्हणजेच महिन्याला 20,000, म्हणजे 137 देशातल्या लोकांपेक्षा कमी. पण अंबानी आणि अदानी यांसारखे 5 टॉप इंडियन जर काढले तर एव्हरेज इंडियन फक्त 96,000 कमवतो, म्हणजे महिन्याला फक्त 8,000 रुपये. यापेक्षा जास्त तर आफ्रिकेचे लोक कमवतात. अप्पर क्लासकडे खूप पैसे आहे खर्च करायला आणि ते खर्च पण करून राहिले. आणि मिडल क्लास माणूस महागाईच्या ओझ्याखाली दबू राहिले. आणि तरी अंधभक्तांना लॉ अँड ऑर्डर, शिक्षण हे काहीच दिसत नाहीये. करोडपती मजा करताय आणि आम जनता गरिबीने मरते. या लोकांना वाटतंय चुकी तुमचीच आहे, तुम्हीच गरीब राहताय. According to the founder of Infosys, Indians are our youngsters must say, this is my country. I want to work 70 hours. Sunday is not an Indian thing. This is a Western thing. I regret I'm not able to make you work on Sundays, to be honest. If I can make you work on Sundays, I'll be more happier. I work on Sundays also. What do you do sitting at home? How long can you stare at your wives? How long can you सगळं मिडल क्लासवर थोपवलं जातंय. रियालिटी ही आहे की पगार कमी वाढतो आणि महागाई जास्त. कंपनी दिवसेंदिवस जास्त प्रॉफिट कमवते आणि स्वतः मोदी सरकार टॅक्स ब्रेकर. 2019 मध्ये मोदी सरकारने कॉर्पोरेट टॅक्स कमी केला, कारण कंपनीची ग्रोथ झाली तर प्लांट अजून बनेल, पण तसं काहीच झालं नाही. उलट सरकारचे 9 लाख कोटीचे नुकसान झाले. स्वतः मोदी सरकार. विचार करा, 9 लाख करोडचे उपयोग करून इन्फ्रा किंवा हेल्थ हे सारे किती सुधारवता आले असते.
आता यात सरकारला जो काही तोटा झालाय तो मिडल क्लास करून जीएसटीच्या स्वरूपात वसूल केला जातोय. देशाच्या जीएसटी मधील 3.4% जीएसटी श्रीमंत लोक देतात आणि 96% जीएसटी मिडल क्लास आणि गरीब देतोय. समजा एक 800 रुपयाचा बूट आहे, जर तो एखादा श्रीमंताने घेतला त्यालाही 12% जीएसटी, आणि जर तोच बूट एखाद्या गरिबाने घेतला तर त्यालाही 12% जीएसटी द्यावा लागेल. पण पैसे खर्च करणं कुणासाठी अवघड आहे हे तुम्ही चांगलं समजू शकता. आता सरकार म्हणेल वेगवेगळा जीएसटी घेतला जातोय. जर बूट 10,000च्या आत असेल तर जीएसटी 12% आणि त्यापेक्षा जास्त असेल तर 18%. याने काय जास्त फरक पडणार आहे? आणि दररोजच्या लागणाऱ्या खाण्यापिण्याच्या वस्तू जसे की मीठ, तेल, मसाले, गहू, पनीर, बाजरी अशा पॅकिंग गोष्टीवर सुद्धा 5% टॅक्स. आणि हा टॅक्स फक्त 25 kgच्या पॅकिंगवर, त्यापेक्षा जास्त घेतलं तर टॅक्स नाही. असं का? तर जी मोठी कंपनी आहे ती घेताना जास्तच घेते ना, त्यांना टॅक्स न द्यावा लागेल. एक मिडल क्लास माणसाला काय पाहिजे असतं? एक गाडी आणि घर. गाडीवर 29% टॅक्स कंपनीपेक्षा सरकार डबल प्रॉफिट कमवतो. भारत सरकारला 2024च्या एका वर्षात कमीत कमी 22.26 लाख कोटी टॅक्स जमा झाला. मग जनतेला काय सुविधा भेटतात? हरियाणामध्ये मनीषा केस, दिल्लीतील प्रदूषण, विद्यार्थ्यांसोबत भ्रष्टाचार, महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या, राजस्थानमध्ये दुष्काळ, काश्मीरमध्ये आतंकवाद, बिहार, यूपीमध्ये लोक राज्य सोडतायत. आणि भारत सरकार म्हणते की भारत हा विश्वगुरू आहे. टॅक्स अमेरिकेसारखे आणि सुविधा साऊथ नेशन सारख्या. असं अजिबात समजू नका की मी कोणत्या पक्षाला धरून बोलतोय. मी फक्त रियालिटी तुमच्या समोर ठेवतोय. आता या सर्वांबद्दल तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच रियालिटी चेक आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. हम आज दुनिया की चौथी इकोनॉमी बने. People in the country celebrating India's growth story has reached a new landmark. ऐसे दस्तूर को सुबह बेनूर को मैं नहीं मानता, मैं नहीं जानता. ऐसे दस्तूर को सुबह बेनूर को मैं नहीं मानता, मैं नहीं जानता. लाख करोडचे उपयोग करून इन्फ्रा किंवा हेल्थ हे सारे किती सुधारवता आले असते. आता यात सरकारला जो काही तोटा झालाय तो मिडल क्लास करून जीएसटीच्या स्वरूपात वसूल केला जातोय. देशाच्या जीएसटी मधील 3.4% जीएसटी श्रीमंत लोक देतात आणि 96% जीएसटी मिडल क्लास आणि गरीब देतोय. समजा एक 800 रुपयाचा बूट आहे, जर तो एखादा श्रीमंताने घेतला त्यालाही 12% जीएसटी, आणि जर तोच बूट एखाद्या गरिबाने घेतला तर त्यालाही 12% जीएसटी द्यावा लागेल. पण पैसे खर्च करणं कुणासाठी अवघड आहे हे तुम्ही चांगलं समजू शकता. आता सरकार म्हणेल वेगवेगळा जीएसटी घेतला जातोय. जर बूट 10,000च्या आत असेल तर जीएसटी 12% आणि त्यापेक्षा जास्त असेल तर 18%. याने काय जास्त फरक पडणार आहे? आणि दररोजच्या लागणाऱ्या खाण्यापिण्याच्या वस्तू जसे की मीठ, तेल, मसाले, गहू, पनीर, बाजरी अशा पॅकिंग गोष्टीवर सुद्धा 5% टॅक्स. आणि हा टॅक्स फक्त 25 kgच्या पॅकिंगवर, त्यापेक्षा जास्त घेतलं तर टॅक्स नाही. असं का? तर जी मोठी कंपनी आहे ती घेताना जास्तच घेते ना, त्यांना टॅक्स न द्यावा लागेल. एक मिडल क्लास माणसाला काय पाहिजे असतं? एक गाडी आणि घर. गाडीवर 29% टॅक्स कंपनीपेक्षा सरकार डबल प्रॉफिट कमवतो. भारत सरकारला 2024च्या एका वर्षात कमीत कमी 22.26 लाख कोटी टॅक्स जमा झाला. मग जनतेला काय सुविधा भेटतात? हरियाणामध्ये मनीषा केस, दिल्लीतील प्रदूषण, विद्यार्थ्यांसोबत भ्रष्टाचार, महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या, राजस्थानमध्ये दुष्काळ, काश्मीरमध्ये आतंकवाद, बिहार, यूपीमध्ये लोक राज्य सोडतायत. आणि भारत सरकार म्हणते की भारत हा विश्वगुरू आहे. टॅक्स अमेरिकेसारखे आणि सुविधा साऊथ नेशन सारख्या. असं अजिबात समजू नका की मी कोणत्या पक्षाला धरून बोलतोय. मी फक्त रियालिटी तुमच्या समोर ठेवतोय. आता या सर्वांबद्दल तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच रियालिटी चेक आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. हम आज दुनिया की चौथी इकोनॉमी बने. People in the country celebrating India's growth story has reached a new landmark.
ऐसे दस्तूर को, सुबह पे नूर को मैं नहीं मानता, मैं नहीं जानता।